नमस्कार, मी भूषण खांबल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, अर्थात ज्याचं नाव आहे शब्दांची किमया. या चॅनलवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण, कथा, कविता ऐकण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे या चॅनलवर येणारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. आज आपण पाहणार आहोत एक अनोखी प्रेम कहाणी, जी आपल्या मनाला खूपच भावणारी असेल. लेखिकेने खूपच सुंदर रीतीने हा खडतर जीवन प्रवास मांडलेला आहे. प्रेम, विश्वास आणि आत्मविश्वास माणसाला नेहमीच त्याच्या जीवनात संघर्षावर मात करायचं बळ देत असतो. अशाच एका अनोख्या प्रेमाची कथा आपल्या मनाला निश्चितच स्पर्श करून जाईल. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. ही कथा, घटना, पात्र काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही असे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. प्रेम जगातील आदिम भावना, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत खरीखुरी मानवी मनाची अभिव्यक्ती म्हणजे प्रेम. प्रेमाची अनेक रूपे असू शकतील. आई मुलाचं प्रेम, मित्रांमधील प्रेम, बहीण भावाचं प्रेम. मात्र सृष्टीच्या अखंड चक्रासाठी आवश्यक असणारं, दोन भिंगलिंगी व्यक्तीत असणारं प्रियकर प्रेयसीचं प्रेम हाच प्रेमाचा पाया आहे. जग प्रेमावर चालतं. प्रेम ही सर्वाधिक पवित्र भावना आहे असं आपण नेहमीच म्हणतो. मी देखील प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं. मात्र मी जिच्यावर प्रेम केलं ती कुणा दुसऱ्याची पत्नी होती, एका मुलाची आई होती. विचित्र वाटते का कल्पना? माझं प्रेम पवित्र की अपवित्र ठरवण्यापूर्वी माझी कथा नक्कीच जाणून घ्या. मी विश्वास जोशी, सरळ मार्गी मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्य. माझ्या पाठीवर 2 भाऊ 2 बहिणी, वडील कोर्टात लिपिक, आई गृहिणी. वाशिमसारख्या छोट्याशा पण जिल्ह्याच्या ठिकाणी वाढलो. साधं सरळ एकसुरी आयुष्य. एप्रिल 1984 साल माझ्यासाठी जीवनाची नवीन वाढ घेऊन आले. मी M.Com पूर्ण केले आणि लगेचच वाशिम जिल्हा बँकेत लिपिक म्हणून रुजू झालो. त्या काळात कोणीतरी कुणासाठी तरी शब्द टाकायचे. होतकरू मुले म्हटली की लगेच नोकरी मिळायची. प्रामाणिकपणे 2 वर्षे काम केले. साहेबांच्या मर्जीतला झालो. मंगरुळपीर नावाच्या गावात बँकेची नवी शाखा सुरू होणार होती. मी बॅचलर, त्यामुळे मलाच मॅनेजर म्हणून प्रमोशन देत पिटाळण्यात आलं. नवीन ब्रांचमध्ये एक कॅशियर, एक लिपिक आणि एक प्यून असा स्टाफ होता. आधी राहण्याची सोय शोधली. गाव तसं गैरसोयीचंच होतं. भाडेकरू म्हणून एका वाड्यातील खोली वजा घरात सोय झाली. जुजबी गरजेचं सामान आईने लावून दिलं. तसा गरजेपुरता स्वयंपाक येत होता. सकाळी उठून पाणी भरून दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून ठेवायचा. कपडे धुवून स्वतःचं सगळं आवरून बँकेत 10च्या ठोक्याला हजर व्हायचं असा दिनक्रम ठरला. संध्याकाळी सगळे आवरून यायला चांगलाच उशीर होत असे. आईने माझ्यासाठी एव्हाना मुली बघायला टिप्पणपत्रिका जुळवायला सुरुवात केली होती. मात्र अजून 2 वर्षे तरी सगळं सेटल होईपर्यंत मला लग्न करायचं नव्हतं. पहिल्या दिवशी बँकेत गेलो. अगदी लहानशी खोली. स्टाफने स्वागत केलं. कॅशियर बेंडाळे माझ्यापेक्षा वयाने मोठे, मध्यमवयीन होते. त्यांना काही वर्षाचा अनुभव होता. त्यांचेच गाव म्हणून त्यांनी इथे बदली मागून घेतली. शेती सांभाळून बँकेत यायचे हे धोरण, त्यामुळे बेंडाळे आले तर आले अशीच परिस्थिती होती. सेवक ठोके अगदी नुकताच 12वी नापास झालेला 18 वर्षाचा, मात्र कामाचा अजिबात अनुभव नसलेला तरुण मुलगा. ठोके तरतरीत आणि हुशार होता. माझी कामे न सांगता त्याने समजून घेतली. मी नुसते पाहिले तरी तो चहा, फाईल्स किंवा गरजेची स्टेशनरी आणून दे. हळूहळू सारेच तो झटपट शिकून घेऊ लागला. लिपिक म्हणून नव्याने रुजू झालेल्या डोंगरेबाई मात्र घुम्म असायच्या. सांग कामासारखे सांगाल ते काम करायच्या. एक चक्कार शब्द अधिकचा नाही. माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठ्या होत्या, मात्र पोक्तपणा स्वभावात ठासून भरलेला. घट्ट आवळून दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन पडलेल्या चेहऱ्याने काम करायच्या. या बाईच्या चेहऱ्यावर कायमचे 12 वाजलेले असायचे. या सगळ्यांमध्ये ब्रांच उत्तम सुरू झाली. 6 महिन्यात बँकेचे चांगले नाव झाले.
एकदा महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणून सारी जुळवाजुळव करून मी आणि ठोके उशिरापर्यंत काम करत होतो. कॅशियर बेंडाळे आजारी असल्याने सुट्टीवर होते. डोंगरेबाईंना मी थोडा वेळ जास्त थांबून काम करण्याची विनंती केली. सुखरूप घरी सोडतो म्हणून आश्वासनही दिले. मात्र एखाद तासात त्या चुळबुळ करू लागल्या. घरून फोन आला तशा भीतीने थरथरत घरी जाते सांगून निघालेही. मी जबाबदार म्हणून आणि सोबतीला पिऊन ठोके 10 वाजेपर्यंत काम उरकून घरी निघालो. वाड्याच्या दारापाशी जेमतेम पोचलो असेन, शेजारच्या वाड्यातून मारहाणीचा आणि कळवळून रडण्याचा आवाज आला. मी क्षणभर विचार केला, कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडा. हे तासभर सुरू होतं. तो मनुष्य एका स्त्रीला घाणेरड्या शिव्या घालत बेदम मारत होता. अखेरीस मी बाया सरसावून निघालो. पाहतो तर काय, डोंगरेबाईंना मारहाण सुरू होती. तो इसम बहुधा नवरा असावा. चिकार प्यालेला होता. लाथा बुक्क्यांनी त्यांना तोडवत होता. कोपऱ्यात 8 वर्षाचा मुलगा थरथरत, नको बाबा, नको नको, आईला मारू नका, असे विनवत होता. असा संताप डोक्यात गेला. त्या इस्माचं बखोटं धरून सनकन 2 कानाखाली वाजवल्या. ह्या अनपेक्षित वाराने तो पार कोलमडून पडला. हे बेशरम माणसा, गुरासारखं बळवतोस? माणूस आहेस का जनावर? खबरदार, हात लावलास तर पोलिसांना फोन करतो. पोलिसांचे नाव घेताच बिचकला. मागे सरकून जळजळीत नजरेने डोंगरेबाईंकडे पाहतच आतल्या खोलीत जाऊन पसरला. डोंगरेबाई जवळपास अर्धमेल्या झाल्या असाव्या. रात्रही बरीच झाली होती. मुलाला त्यांना पाणी पाहायला सांगून मी उलट पावली ठोके शिपायाकडे गेलो. त्याला उठवून डॉक्टरांना घेऊन आलो. ती अमानुष मारहाण पाहून तेही जरा काळजीत पडले. त्यांनी काही औषधे दिली आणि सक्तीची विश्रांती सांगितली. मी माझ्या घरचे दूध हळद घालून डोंगरेबाईंना आणून दिले. भाजी पोळी पोराला जेवू घातली. त्यांनी डोळ्यात पाणी आणून हात जोडले. मी आराम करायला सांगून माझ्या खोलीत परतलो. आज मी उपाशीच आडवा झालो. डोळ्याला डोळा लागत नव्हता. सतत डोळ्यापुढे डोंगरेबाईच दिसत होत्या. दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्या गेल्या मी आधी फाईल शोधून काढली आणि डोंगरेबाईंचा बायोडाटा काढला. मंजिरी डोंगरे, काय मस्त नाव आहे मंजिरी, वा, मी मनाशीच म्हणालो. शिक्षण BCom झाले होते. इथे लागली ती नोकरी पहिलीच. अनुभव नव्हता. गरजू म्हणून कुणा पाटलांनी शब्द टाकला होता. ठोके आला तसा डोंगरेबाईंचा विषय निघाला. अचानक डोंगरेबाईंच्या माहितीत मला एवढा रस का वाटू लागला कोण जाणे. ठोके सांगत होता, साहेब, काल तुम्ही होते म्हणून बाई वाचल्या. त्याईचा नवरा राक्षस आहे. एवढ्यात कॅशियर बंडाळेही आले. झाला प्रकार कळताच म्हणाले, कशाला साहेब नसत्या फंदात पडले तुम्ही? तो माणूस फार घाणेरडा आहे, भयंकर शौशई. तुम्हाला त्रास दिला नाही म्हणजे मिळवलं. त्याच्या या स्वभावाने कुणीही मत्तीला जात नाही त्यांच्या. डोंगरेबाईंबद्दल दोघे जे जे सांगत होते ते मी जीवाचे कान करून ऐकू लागलो. अचानक मला ही आपुलकी का वाटू लागली होती माझे मलाच कळेना. ही फक्त दया असावी. एकंदर मंजिरी डोंगरे ह्याच गावातील. तो वाडा तिच्याच वडिलांचा. वडिलांच्या माघारी आईने फायनल शिकत असताना सांगून आलेल्या या डोंगरेंच्या ठिकाणी लग्न लावून दिलं. नातवाचं तोंड पाहून म्हातारेने राम म्हटलं. डोंगरे माणूस भयंकर घाणेरडा होता. दारू पिणे, जुगार अशी सगळी व्यसनं तो करायचा. कर्जबाजारी झाला की बरेच दिवस गायब व्हायचा. आला की मंजिरीला छळायचा. संशय घेऊन मारहाण करायचा. मुलगा वाढवताना पैसे तर लागणार म्हणून कशीबशी हात जोडून तिनेही नोकरी मिळवली होती. आता डोंगरे स्वतः तर पैसे देत नसेच, पण मंजिरीकडूनच घेऊन जायचा. घरातल्या वस्तू विकायचा. निराधार मंजिरी सगळे सहन करायची. आता मला मंजिरीच्या घुमेपणाचं खरं कारण कळलं होतं. तिच्या डोळ्यातली वेदना मी वाचू शकलो नाही बहुधा. प्रेम 2 जीवांमध्ये निर्माण व्हायला कोणत्या तरी शिडीची गरज असते. आई बाळाच्या नात्यात ममता ही शिडी असते, तर प्रियकर प्रेयसीच्या नात्यात आकर्षण ही शिडी असते. प्रेमाच्या अंतिम रेशमी भावनेपर्यंत पोहोचवण्याचे काम तुमच्याही नकळत ही शिडी करत असते. मला मंजिरी डोंगरेंबद्दल
वाटणारी दया, कीव, सहानुभूती अशी शिडी तर नव्हे ना. मी पुन्हा पुन्हा तपासून पाहू लागलो. ऑफिस सुटताच आधी मी मंजिरीचे घर गाठले. तिचा नवरा बहुधा निघून गेला असावा. ती बरीच सावरली होती, पण बेदम मारहाणीमुळे अंग काळे निळे झाले होते. मी जुजबी चौकशी करून माझ्या खोलीवर परतलो. आंबेहळद शिजवून मुलाच्या हातात देत त्याला आईला लावून देण्यास सांगितले. थोड्या वेळाने दोघांपुरते खिचडी पापड देखील पाठवले. त्यांचा मुलगा प्रसन्न खरेच नावाप्रमाणेच हसतमुख होता. माझ्याशी त्याची मस्त गट्टी जमली. लवकरच तो माझा छोटा दोस्त बनला. माझी कामे करू लागला. संध्याकाळी आम्ही कॅरम खेळायचो तर रविवारी क्रिकेट खेळायचो. कधी अभ्यासाची पुस्तके मांडून प्रश्न विचारायचा. बहुतेक माझ्याच खोलीत पडलेला असायचा. मलाही मस्त विरंगुळा मिळाला होता. मुलांना माया लगेच उमजते. माझ्यात तो बापाची माया शोधत असावा. 8 दिवसांनी डोंगरेबाई कामावर रुजू झाल्या. आज नेहमीप्रमाणे पदर गुंडाळून न घेता मोकळा सोडला होता. फिक्या गुलाबी रंगाची साडी, सैल वेणी आणि मोगऱ्याचा गजरा, चेहऱ्यावर स्मित हास्य. मी पाहतच राहिलो. ही कसली कमालीची सुंदर आहे. आजपर्यंत मी नोटीसच केलं नव्हतं. गोरापान रंग, टपोरे डोळे, लांब कमरेखाली रोळणारे केस, बांधेसूद आकर्षक देह, मुख्य म्हणजे प्रसन्नता. अशी मी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. मंजिरीला माझ्याकडून आधाराची शिडी मिळाली होती. माझ्या सहानुभूतीच्या शिडीला आकर्षणाची शिडीही जोडली गेली. आम्ही प्रेमात कधी पडलो ते आम्हालाही कळले नाही. मुळात आमच्यामधली भावना नेमकी काय आहे हे कळायलाच आम्हाला उशीर झाला असावा, किंवा स्वतःशी कबूल करायला असेल. आम्ही शेजारीच राहायचो. ती प्रसन्नच्या हाताने सतत काही बाही पदार्थ पाठवी. सुगरण होती ती. प्रत्येक पदार्थ चविष्ट. हिवाळ्यात गपचूप उबदार पांघरूणही पाठवले आणि एक स्वेटर देखील न सांगता विणून दिला. इतका तंतोतंत बसला ना, माझे माप बहुधा तिने डोळ्यानेच घेतले असावे. आमच्या अनेकदा गप्पा होत, अगदी वेगवेगळ्या विषयांवर. ती खरंच खूप अभ्यासू होती. तिच्याकडून बँकेच्या परीक्षेचा फॉर्म मी भरून घेतलाच. ती नको म्हणत असताना मग तिचा अभ्यास घेऊ लागलो. कमाल म्हणजे ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली. आमच्याही नकळत आम्ही एकमेकात गुंतत गेलो. ती कुणाची तरी बायको आहे, एका मुलाची आई आहे याचा विसरच पडला मला. एका संध्याकाळी आई बाबा दोघेही आले. भयंकर संतापलेले दिसत होते. मी ज्या वाड्यावर राहायचो त्या घरमालकीन बाईंनी ही बातमी तिखट मीठ लावून पुरवली असावी. आम्ही आपले साधे मित्र असल्याचा कितीही देखावा करत असलो तरी जगाला एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातले नाते ओळखता येत होते. आईने माझ्यापुढे 3 फोटो ठेवले. यातली एक मुलगी मी पसंत करावी आणि लगेचच महिनाभरात लग्न करावे असे तिचे मत होते. मी नेहमीची कारणे देत चाल ढकल करू लागलो. बाबा संतापले. विश्वास, तुझे काय चालले हे? जगाला आणि आम्हाला कळत नाही असे वाटते का तुला? ती दुसऱ्याची बायको आहे ह्याचे तरी भान ठेवा. ह्या सगळ्यांचे परिणाम चांगले होणार नाहीत. दुसऱ्या दिवशी वाशिमला परतण्यापूर्वी आई मंजिरीला भेटून आली. काय बोलणे झाले कोण जाणे. ते दोघे गेल्यावर मंजिरी माझ्या खोलीवर आली. तिला रडणे अनावर झाले होते. हुंदके देत ती रडू लागली. मी तुम्हाला नादी लावलंय सगळे म्हणतात, तुमची आईसुद्धा. किती पुरुषांना नादी लावलंस विचारत होत्या. मी धंदेवाली नाही हो. पुरुषांना नादी लावायचे असते तर फार सोपे होते. माझा नवरा हा असा, ना आई ना बाप, कुणाचा आधार नाही. खूप जणांनी खडे टाकून पाहिले, आडून तर कधी प्रत्यक्ष विचारले. सगळ्यांच्या डोळ्यात वासना, सगळी गिधाडं ओरबाडायला टपलेली. विश्वास, फक्त तुमच्या डोळ्यात मी आदर पाहिला, माया पाहिली, माणुसकी पाहिली. मी मूकपणे तिचे हात हातात घेतले. आज तिला बोलू द्यायला हवं होतं. हृदयात कोंडलेलं सारं दुःख, साऱ्या वेदना मोकळ्या व्हायला हव्या होत्या. ती बोलत होती. सगळ्या उजळणीने तिला होणारा त्रास मला जाणवत होता. तिचं सगळं दुःख महादेव
होत हलालासारखं मला प्राशन करायचं होतं. 18व्या वर्षी काही कळायच्या आत मामाने आणलेल्या ठिकाणी आईने लग्न लावून दिले. हा नवरा नावाचा प्राणी रक्तपिपासू आहे. एक दिवस सुखाचा गेला नाही. कधी मनात आलं तर ओरबाडायचा, कधी देह, कधी पैसा, कधी तुडू. त्यातच प्रसन्नचा जन्म झाला. मुलाच्या जन्माने तरी सुधारेल ही आशा ही फोल ठरली. हा माझा मुलगाच नाही म्हणत वेगळाच त्रास सुरू झाला. प्रसन्नाला अनाथ आश्रमात टाकायला निघाला तेव्हा मात्र मी विरोध केला. 6 महिन्यांच्या प्रसन्नाला घेऊन सरळ आईकडे निघून आली ती कायमचीच. गावच्या पाटील काकांनी शब्द टाकला म्हणून ही नोकरी मिळाली. आताही येतो नीच हलकट. कधीतरी मारहाण करतो, पैसे मागतो, कर्ज काढून ठेवतो आणि वसुलीला लोक माझ्या दारात उभे राहतात, वाईट बोलतात, बायका टोमणे मारतात. ह्या सगळ्याचा वीट आलाय हो आता. कधीतरी वाटतं जीव द्यावा, पण प्रसन्नचे काय हा विचार मनात येतो. तुम्ही भेटलात, आधार वाटला. मला काय वाटतं तुमच्याविषयी मीच सांगू शकणार नाही. काय चुकतंय माझं सांगा ना, काय करू मी. आवेगाने मंजिरी माझ्या मिठीत शिरली. आमची हृदय जणू जोडली गेली. त्या क्षणी मी ठरवलं, मी मंजिरीला अंतर देणार नाही. जगाच्या दृष्टीने हा व्यभिचार असेलही, मला फरक पडत नाही. मी कायम तिला साथ देईन. संकोचून सावरत बाजूला होत मंजिरी म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहात विश्वास. मी तुमच्या आयुष्याचं नुकसान करणार नाही. तुमचे कुटुंब आहे, तुमची समाजात प्रतिष्ठा आहे, ते मी मातीमोल होऊ देणार नाही. मात्र तुम्हाला ह्या जन्मात मला विसरता येणार नाही. आयुष्यात लक्षात ठेवावे एवढेच हे तर क्षण आहेत. मंजिरी निघून गेली. मी बावळटासारखा बघत राहिलो. ना व्यक्त झालो, ना कोणते वचन दिले. मंजिरी बँकेची परीक्षा पास झालीच होती. तिला अमरावतीला कॅशियर म्हणून पोस्टिंग मिळाले. ती निरोप घेऊन निघाली तेव्हा मी तिला एक सुरेख पेन दिले. असंही म्हणालो, मंजिरी, मला तुला बँकेचे मॅनेजर झालेले पाहायचे. थांबू नकोस, हार मानू नकोस, खंबीर हो, परीक्षा देत राहा. आयुष्य खूप सुरेख आहे आणि त्या आनंदाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मान डोलावून तिने निरोप घेतला. मंजिरीच्या जाण्याने पुढे 3 वर्ष आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती ती म्हणजे प्रेम होतं का? एक क्षणही मी तिला विसरू शकलो नव्हतो. मला लग्नच करायचे नाही असे मी निक्षून घरी सांगितले. तुम्ही धाकट्या भावासाठी मुलगी पहा सांगून वाट मोकळी करून दिली. 3 म्हणता म्हणता 5 वर्षे मंगरुळपीरलाच गेली होती. आता बँकेने माझी बदली नागपूर ब्रांचला केली. मी काय एकटा जीव, सामान गुंडाळले आणि नागपूरला पोचलो. 1 रूम किचन भाड्याने घेतले. बँकेजवळचाच एरिया पाहिला. दुसऱ्या दिवशी हजर झालो. त्या ब्रांचचे मॅनेजर रिटायर झाले होते. मला पदभार सोपवून सगळ्यांशी ओळख करून दिली आणि काय आश्चर्य, सुखद धक्का बसला. मला कॅशियर होत्या मिस मंजिरी. आमच्या अतिशय हुशार आणि मेहनती एम्प्लॉई म्हणून साहेबांनी ओळख करून दिली. स्लीवलेस ब्लाऊज, गडद मोरपंखी साडी, नेतळ रंग जरा अधिकच उजळलेला, वागण्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास आणि गळ्यात मंगळसूत्र नाही. मी पाहतच राहिलो. ओळख करून देताच आम्ही दोघे पूर्वी एकाच ब्रांचला असल्याचे तिने सगळ्यांना सांगितले. माझा ह्या योगायोगांवर मुळीच विश्वास नव्हता. देव नक्कीच काहीतरी योजना करत असावा. थोड्या वेळात माझ्या केबिनमध्ये फाईल घेऊन मिस मंजिरी हजर. माझ्याच इतकी तिलाही ओढ असणार हे निश्चितच होतं. ओळखीचं हसत मंजिरी म्हणाली, कसे आहात साहेब, मिळाली का मनासारखी बायको? तिचा प्रश्न टाळत मी मिश्किलपणे म्हणालो, डोंगरे मॅडम, तुमचा तर मेळकोहरच झाला. कोण आहे ती खास व्यक्ती? होता एक मित्र, त्याने खूप आत्मविश्वास दिला मला. विश्वास शब्दावर जोर देत मंजिरी म्हणाली. ऑफिसनंतर कॉफीला अमुक ठिकाणी भेटा सांगून मंजिरी कामाला लागली. कधी एकदा 5 वाजतात आणि मी बाहेर पडतो असं झालं होतं. तळमळत होतो तिला भेटायला. अखेर आमची भेट झाली. खूप वर्षांच्या साचलेल्या गप्पा मारल्या. मारझोड करणाऱ्या नवऱ्याला तिने कायमची लाद घातली होती. त्याला डिव्होर्स देऊन ती मिस मंजिरी झाली होती. माझा सल्ला लक्षात ठेवत तिने बँकेच्या पुढील परीक्षाही दिल्या होत्या. त्यातूनच कॅशियर म्हणून नुकतेच प्रमोशन मिळाले होते. ती आनंदात होती का? मी शोधत होतो. माझ्या लग्नाचे पुन्हा एकदा तिने विचारले,
कदाचित ती सुद्धा हेच तपासून पाहत होती की मी आनंदात होतो का. आता मात्र मी गप्प बसण्याचा मूर्खपणा करणार नव्हतो. त्याच क्षणी मी लग्नच केले नाही आणि तिच्याशिवाय कुणाशीही करणारच नाही हे तिला सांगून मोकळा झालो. आता हे तुझ्या हातात आहे मंजिरी, की माझ्यासारख्या माणसाला संसारी बनवायचे की पिंपळावरचा मुंजा. माझ्या घरच्यांचा विरोध असणारच होता. त्यांचे काहीही चुकत नव्हते. मात्र आता काहीही झाले तरी आम्ही दोघे लग्न करणारच होतो. प्रसन्न तर खूप खुश झाला मला पाहून. एखाद्या जाणत्या माणसासारखा मला म्हणाला, तुमच्यासोबत मम्मी खूप खुश असणार आणि मी सुद्धा. आम्ही साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. प्रसन्नने त्याचे डोंगरे आडनाव आणि आईचे नाव कागदोपत्री लावले. मला मान्य होतेच. पुढचे सारेच दिवस स्वप्नवत होते. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच व्यक्तीला जोडीदार म्हणून मिळवणे ह्यापेक्षा मोठी भाग्य ते काय. आम्हाला साक्षी आणि नंतर प्रेम अशी 2 मुले झाली. आमच्या प्रेमाची ग्वाही देणारी लेक साक्षी आणि प्रेम वृद्धिंगत करणारा प्रेम. 4 वर्षात आईबाबांचा विरोध निवळला. कुटुंबाने मंजिरीचा आनंदाने स्वीकार केला. आज मी बँकेत झोनल हेड आहे. आम्हा दोघांना कधी एकत्र राहता येते तर कधी बदली झाली की वेगवेगळ्या ठिकाणी. मात्र प्रेम वाढत जाते. होय, आमच्यामध्ये प्रेमच होते नव्हे आहे. आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. सौ मंजिरी विश्वास जोशी अमरावतीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अजूनही तिने ते पेन जपून ठेवलं आहे. लोक म्हणतात मंजिरीच्या मला नादाला लावले. काय फरक पडतोय. आज आम्ही दोघेही आनंदात आहोत. मंजिरीवर माझं प्रेम गेल्या 16 वर्षात 16 पट वाढलं आहे. शिवाय एक जोडीदार म्हणून मला तिचा अभिमान आहे. तिने पूर्ण केलेल्या माझ्या स्वप्नांचं सेलिब्रेशन आता जोरदार करण्याची मी तयारी करतोय. सरप्राईज पार्टी. धन्यवाद.